फायनली पावसाळ्याला कंटाळून आम्ही चाललो आहे ट्रॅव्हल करायला कारमध्ये. आणि कुठे चाललो होतं हे तुम्हाला पुढे बघायला नक्कीच मिळेल. बट पाऊस 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 आणि फायनली आता कुठेतरी बाहेर जायला मिळतं आहे. सो लेट्स सी की पुढे की काय ॲडव्हेंचर बघायला मिळेल. सो आम्ही टुवर्ड्स गुजरात ट्रॅव्हल करतो आहे आणि बघू. सो फार सो गुड. आणि तसंच आदित्य मंदार मागे बसला आहे. सो आम्ही तिघं चाललो आहोत ट्रिपला. आणि ETA आहे, ETA नाही, ऑलमोस्ट ट्रॅव्हल टाईम आहे 15 hours. आम्ही सोमनाथजवळ चाललो आहोत. सो 15 तास. आता ट्रॅफिक आणि ते कन्सिडर करून बघूया आता किती वेळ लागतो. बट द जर्नी स्टार्ट्स नाव. सो आता आम्ही ऑलमोस्ट गुजरात बॉर्डर क्रॉस करून एक स्मॉल ब्रेकसाठी थांबलो. बघूया आता इथे प्रॉब्ली चहा, वडापाव वगैरे. इथे जसं फारसं वडापाव वगैरे नाही मिळत, बट आहे. आता मला एक जागा सापडली आहे, तिकडे मिळतं. बट तुम्ही बघा काय अमेझिंग. नो नाही जस्ट नसेलच करत, बट मून एकदम जस्ट वाव. तर बघूया आता नाश्ता करून इथून निघू आम्ही ऑलमोस्ट अर्ध्या तासात. मग पुढची जर्नी बघूया. आता जे आम्ही ठरवलं होतं की 11 वाजता आम्ही डिनर करू, बट आता नाश्ता करतो. आम्ही डिनरसाठी लवकर थांबणार नाही. सो आमची फर्स्ट टाईम आहे टुवर्ड्स गुजरात जाण्याची. सो आम्हालाही माहीत नाही की तिथे धाबे किंवा रेस्टॉरंट्स ओपन असतील नसतील ते. पण लेट्स सी कसं काय होतं ते. आणि ट्रक्स सगळीकडे नसते. आता आम्ही गुजरात बॉर्डर क्रॉस केलं आहे आणि तरी पण आता अजून 750 किलोमीटर्सचा जर्नी बाकी आहे. ऑलमोस्ट 12.5 तास. रोड्स खूप एक्सिलेंट आहेत आणि प्लॅन आहे की ऑलमोस्ट 11 वाजेपर्यंत आम्ही डिनर करायला थांबू. रोड्स कंडिशन बघितले तर आम्हाला वाटत नाही, आम्हाला वाटते की अजून पुढे जाऊन थांबू. बट पुढे हॉटेल्स मिळतील, धाबा मिळतील की नाही खायला आहे, वी आर नॉट सो शुअर. बट 11 नंतर प्रॉब्ली आम्ही ड्रायव्हर स्वॉप करू किंवा समहाव. बट लेट्स सी. इथलं फूड खाऊन म्हणजे शेव टमॅटो भाजी आणि लसूण गाठ्या खाऊन आत्ता आम्ही निघतो अगेन टू द डेस्टिनेशन. आणि लकीली गाडीचा नंबर इज लाईक माय बर्थडे 2611. तर आता मी झोपणार आहे. आता प्रॉब्ली मी सकाळी 4च्या दरम्यान उठून मग माझं टर्न आहे ड्राईव्ह करण्याचं. तर बघूया आता कसं काय होतं ते. आणि सनराईज किती वाजता आहे? ऑलमोस्ट 6:37चं सनराईज आहे. तर बघूया. फॉर नाव वी आर ऑल सेट. आता आम्ही ढोलेरा एअरपोर्ट जवळ आहोत आणि इथून अजून 5.5 तास बाकी आहेत. रस्ते खूप अमेझिंग आहेत. सो ट्रॅव्हल टाईमही कमी होतो आहे, पण ट्रॅव्हल किलोमीटर्स खूप आहेत. सो आहे वेळ. बघूया कसं होतं.
सो आता ऑलमोस्ट आम्ही 3 किलोमीटर लांब आहोत सोमनाथ देवळापासून आणि ऑलमोस्ट 8 मिनिटाचं अंतर बाकी आहे. एक आम्हाला राईट टर्न घ्यायला लागले. सो इथून आय गेस रस्ता आहे टुवर्ड्स टेम्पल. बघूया आता 9 मिनटं 3 किलोमीटर. रस्ता फारसा चांगला नाही आहे पण ठीक आहे. आता आपण एंटर करतोय सोमनाथ मंदिराच्या प्रवेशद्वारातून. तुम्ही पाहू शकता तुम्ही आम्ही एकदम असं रेडी होऊन इंडियन अटायरमध्ये ट्रेडिशनल अटायरमध्ये आता चाललो आहोत. तिकडे फ्रेश वगैरे झालो. तर आता तिथे किती गर्दी असेल वगैरे आता तिथे जाऊनच कळेल. पण एक्सपेक्टेड तर असेल बिकॉज सॅटर्डे आहे आणि आत्ता वाजलेत ऑलमोस्ट 11. आम्ही ETA पेक्षा तर जे एक्सपेक्टेड टाईम होतं ते त्यापेक्षा तर बरंच ऑलमोस्ट 1 तास उशिरा होतो. बघूया किती गर्दी आहे, किती वेळ लागतो इथून. मग पुढची जर्नी आहे, त्याच्या पुढेही जर्नी आहे. सो स्टे ट्यून त्या जर्नीसाठी. तुम्ही पाहू शकता की सोमनाथ मंदिर आहे. त्याचं काही एंट्रन्स आहे आणि तिथून आता आम्ही एंटर करतो. बऱ्यापैकी गर्दी दिसते तर कळेल एक्झॅक्टली किती गर्दी आहे वगैरे काय. पण ऊनही प्रचंड आहे. पाहूया आता कसं एक्झॅक्टली दर्शन घडतं ते. तर इथे खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे कॅमेरा, सेलफोन्स आणि स्मार्ट वॉचेस, गाडीचे कीज, स्मार्ट कीज हे अलाउड नाही आहे. आणि खूप चांगलं आहे की सेलफोन्स आणि कॅमेराज अलाउड नाही. म्हणजे लोकांनी ॲक्च्युली इथं दर्शन घेतलं पाहिजे. आणि कॅमेरा अलाउड नसल्यामुळे लोकांची इकडे लगबग नाही आहे, ते गर्दी नाही आहे तिकडे उभे राहून फोटो काढण्यासाठी. आणि हे एक्झॅक्टली चांगलं केलं आहे इकडच्या मॅनेजमेंटने. सो तुम्हाला दिसते की नाही माहीत नाही गाईज. आम्ही आमच्या चपला गाडीतच ठेवून आलो. सो पाय बरेच वाजतात. पण जे काय होतं ते वर्थ होतं. एव्हरीबडी इज हायली रेकमेंडेड टू कम हिअर. आजूबाजूचा एरिया तर नाही चांगला बट मंदिर इज लाईक व्हेरी नाईस. हायली रेकमेंडेड मंदिर. वन ऑफ द बेस्टेस्ट मंदिर आय हॅव एव्हर विजिटेड. तर आता आम्ही गाडीजवळ चाललो आणि इथून पुढचं लोकेशन नाही देऊळ आहे ते आहे and नागेश्वर all the factors ज्योतिर्लिंग. of the mandir is like very nice. The cleanliness, the organization, and everything is nice. खरंच जसं आदित्य म्हटलं की खूप अप्रतिम आपली संस्थेने सांभाळलं आहे देवळाला. आणि खूप उत्कृष्ट पद्धतीने सगळ्या गोष्टीची एकदम देखरेख घेतली जाते. आता आमचं पुढचं लोकेशन आहे नागेश्वर ज्योतिर्लिंग. इथूनच चाललो. ऑलमोस्ट 4 hours इथून आहोत. तर मी लगेच निघणार आहोत. बघू की अजून पुढे काय चॅलेंजेस येतात ते. आम्ही आता हॉटेल वृंदावन करून याकडे थांबलो आहे आणि तेच कॉन्स्टंट शेवभाजी आणि काय बैंगनचा भरता. बैंगन भरता. बैंगन भरता. If not there, then we will get
ढोकली. सो इफ बैंगन भरता नाही असेल तर मग राजवाडी ढोकली. तर जेवण आलेलं आहे आणि तेच ऑर्डिनरी शेव माझी आम्ही पटपट खातो आणि निघतो इथून लवकर. सो छास त्यांचं खूप अमेझिंग आहे. अख्खी एक संपूर्ण बॉटल संपवली आणि अजून एक मागवतो तर खूप खूप अंगात शिरला आपला वाघ आणि वाघ कसा घोरतो बघा. मला वाटतं झोपेत पण त्यांनी ऐकलेलं आहे. टॅलेंटेड